मलकापूर मतदारसंघातील इसपपूर या गावामधील जिल्हा परिषद शाळेला भेट देण्यासाठी आलो. आपण पाहू आज आपल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची काय परिस्थिती आहे. या शासनाच्या उदासीन कारभारामुळे आज आपल्या महाराष्ट्रातील मराठी शाळांची एक प्रकारचे अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. आज आपण पाहू या शाळेला कशा प्रकारच्या असुविधांचा अभाव आहे आणि विद्यार्थी कशा प्रकारे इथं शिकतात. आपण जर पाहिलं तर या शाळेमध्ये 7 विद्यार्थी आहे फक्त, आणि 7 म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी पर्यंत एकाच वर्गात 7 विद्यार्थी, आणि या सर्वांना एकच शिक्षक शिकवतो. म्हणजे एका वर्गाचे 7 विद्यार्थी, 4 वर्गाचे 7 विद्यार्थी एकाच वर्गात कशा प्रकारे शिकत असतील. म्हणजे चौथीचं शिकवतील सर की पहिलीचं शिकवतील, हा सरांपुढे सर्वात मोठा प्रश्न आहे. आपण पाहू शकता एका खोलीमध्ये 7 विद्यार्थी बसलेले आहे आणि इकडल्या बाजूच्या 2 खोल्या या पूर्णपणे रिकाम्या पडलेल्या आहे. आपण पाहू शकता कम से कम 30 वर्षापासून या शाळावरचे टीन सुद्धा आमच्या शासनाने बदलवलेले नाही. या मतदारसंघाला एक आमदार 25 वर्ष राज्य करतो पण शाळावरचे टीन बदलत नाही, आणि त्याला जबाबदार काही प्रमाणात आमचे नागरिक सुद्धा आहे. कारण नागरिक कोणत्याच प्रकारची मागणी करत नाही. नागरिकांमध्ये जास्त धार्मिकता वाढलेली आहे. जे पाहिजे ते मागत नाही. जिथं त्यांचे मुलं 4-5 घंटे बसतात त्यांना त्यांचं काही पडलेलं नाही. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, मुताऱ्या नाही, कोणतीच व्यवस्था नाही. आपण आता मुताऱ्याकडे जाऊ, पाहू कशी परिस्थिती आहे. आमच्या मलकापूर मतदारसंघातील शाळांची पूर्ण जिल्हा परिषद शाळांची हीच परिस्थिती आहे. ही अंगणवाडी आहे, ही या इसपपूर गावातील अंगणवाडी केंद्र पाहू शकता आपण. पूर्णपणे ह्या स्टाईल एकदम निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलेलं होतं. स्टाईल गायब झाल्या, फुटल्या. हे लहान विद्यार्थ्यांसाठी शौचालय आहे, रेडीमेड शौचालय घेतला होता पण याचा सुद्धा कुठे उपयोग होताना दिसत नाही. पाहू शकता मागील शौचालय पहा लहान विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारचं आहे, भंगार अवस्थेत पडलं. या इथं कुठेही पाण्याची व्यवस्था नाही, काहीच नाही. आता आपण विद्यार्थ्यांसाठी असलेले संडास बाथरूमचे 2 युनिट आहे, एक मुलींसाठी एक मुलांसाठी. पाहू शकता हा मुलांचा संडास आहे, याला जाळे लागलेले आहे, जाळे, कोणती व्यवस्था नाही. पहा हे मुलांसाठी मुतारी घर आहे. कशा प्रकारे यात लोकांनी कुटार भरून ठेवलं, कोणतीही पाण्याची व्यवस्था नाही. एखाद्या मुलाला जर इमर्जन्सी जायचं असलं तर काहीच व्यवस्था नाही, सरळ त्याला घरी जावं लागतं. आणि ही मुलींसाठी या जिल्हा परिषद शाळेतील संडास बाथरूम आहे. पाहू शकता इथं पूर्णपणे गवत आलाय. माझी या मतदारसंघाचे आमदार यांना विनंती आहे, तुम्ही गणपतीच्या देवांच्या मंडळाला वर्गात येता. जनता ते आपापल्या पैशानेही करू शकते, पण जिथं या देशाचं भविष्य घडते त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. पाहू शकता यामध्ये कुटार आहे, हे स्टाईल पूर्णपणे फुटले आहे. ही मलकापूर मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद शाळांची हीच परिस्थिती आहे. जिथून आपल्या देशाचं भविष्य घडते या शाळांची ही परिस्थिती आहे. तर काय होणार येणाऱ्या काळामध्ये याचा विचार आपण न केलेला बरा. आपण कधी जगातील आज चायना आपल्या कितीतरी समोर निघून गेलाय. चायनातील सरकारी शाळा जर पाहिल्या तर जगातील अनेक प्रगत राष्ट्रांच्या प्रायव्हेट शाळा सुद्धा फेल पडतील अशा प्रकारची चायनाने आज व्यवस्था केली आहे. आणि आम्ही विश्वगुरु होण्याच्या फक्त डिंगा हाकतो एक प्रकारे. तरी माझी सर्व जनतेला विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि या भ्रष्टाचारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण आज जर तुम्ही चूप राहिले तर या भ्रष्टाचारी तुमची परिस्थिती यापेक्षाही खराब करून ठेवतील, हे मात्र निश्चित आहे. जय श्रीराम.